आणि थांबतो. सुधीर भाऊ. अध्यक्ष महाराज, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री यांच्या शोक प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी व त्यावर श्रद्धांजली आदरांजली व्यक्त करत माझं मत व्यक्त करण्यासाठी अध्यक्ष महाराज मी उभा आहे. खरं तर आज अतिशय दुःखी अंतःकरणाने या शोक सभेमध्ये प्रत्येक सदस्य भाग घेतोय आणि अनेक सदस्य या शोक सभेमध्ये अंतःकरणापासून शोक मनापासून व्यक्त करीत आहे. माझ्या फाईलमध्ये निकाल दाखवा, लोकांना काय मिळणार आहे ते सांगा, असं रोखठोक भूमिका घेणारा, प्रत्येक फाईलमध्ये जनतेचं हित काय हे समजून घेणारा एक दुर्मिळ रसायन असणारा नेता अध्यक्ष महाराज महाराष्ट्राने 28 जानेवारीला गमावला. अध्यक्ष महाराज, जेव्हा एखादा भूकंप येतो त्या भूकंपातून जीवितहानी होते, वित्तहानी होते, पण अजितदादाच्या जाण्याने महाराष्ट्राची विकासाची एक मोठी हानी प्रत्येक जण अध्यक्ष महाराज अनुभवतो आहे. कसा क्षण असतो अध्यक्ष महाराज, ज्या स्वर्गीय अजितदादांच्या बाबतीमध्ये आपण शोक प्रस्ताव मांडला त्याच क्षणी माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिला प्रस्ताव त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा परिचय करून दिला. एक दोन असे एकमेकाच्या विरोधात असणारे, एक आनंदाचा भाव, दुसरा दुःखाचा भाव. अध्यक्ष महाराज, खरंच या सभागृहाच्या भिंतीवर बोलता आले असते तर आज या भिंती सुद्धा बोलक्या झाल्या असता. असं कर्तृत्व 1991 पासून या सभागृहाने स्वर्गीय अजितदादाच्या रूपाने हे आपण बघितलं आहे. महाराष्ट्राला आपल्या विकासाच्या शब्दांनी आणि धीरे धीरे सेन्स ऑफ ह्युमर, हजर जबाबी उत्तर देत हसवणारा नेता 28 जानेवारीला रडवत गेला, हे मात्र महाराष्ट्राने अनुभव आहे. अनंतरावाच्या पोटी जन्म घेतला आणि अनंतात विलीन झाले. देवगिरीमध्ये अनेक वर्ष राहिले आणि आता देवगिरीच्या प्रवासाकडे निघाले. अध्यक्ष महाराज, ज्यांनी जन्मभूमी, कर्मभूमी आणि मृत्यूभूमी ही बारामतीच, साधारणतः असा वाट्याला अतिशय कमी प्रसंग येतो, शेवटचा श्वासही बारामतीमध्ये सोडला. हे खरं आहे की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पण अध्यक्ष महाराज, काही लोक आपल्या विचारांनी, काही लोक आपल्या कर्तृत्वानी, काही लोक आपल्या विकासानी, काही लोक आपल्या स्वभावानी, काही लोक आपल्या संघटन कौशल्याने नेहमीच स्मरणात राहतात. पण अजितदादा या सर्व गुणांचा समुच्चय होते. IIM अहमदाबाद मध्ये शिकणारा एखादा विद्यार्थी असेल, पदवी घेणारा विद्यार्थी असेल, अजितदादाच्या रूपाने महाराष्ट्राने एक प्रबंधन शास्त्रातला एक उत्तम असा नेता गमावला, हे मात्र आपण बघतो. अध्यक्ष महाराज, काही व्यक्ती राजकारणामध्ये भाग्याने मोठे होतात, काही व्यक्ती कर्तृत्व, कर्म आणि भाग्य याच्या मिश्रणातून मोठे होतात. पण मी निश्चितपणे इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये हे सांगू शकतो की अजितदादाच्या व्याख्येमध्ये, डिक्शनरीमध्ये भाग्य हा शब्द नव्हता. अजितदादा हे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानेच मोठे झाले, हे आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल की स्वतःच्या परिस्पर्शाने अनेक छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना मोठ्या मोठ्या नेत्या बनवण्याच्या प्रक्रियेत अजितदादांचं एक कार्यकुशलता होती. संधीचं सोनं करणारे अनेक असतात राजकारणात, पण मातीचं सोनं करून आपल्या कर्तृत्वाने त्याला सोनेरी रूप देणारे असे नेते मात्र महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज कमी आहे. खरं तर कोणाचाही विश्वास बसत नाही की अजितदादा आमच्यामध्ये नाही. असं वाटतं की गेट उघडलं जाईल आणि अजितदादा पुन्हा या सभागृहात येऊन आमच्या सर्वांना
विविध प्रश्नांच्या उत्तरामधून या सभागृहामध्ये योगदान देईल असं वाटतं. कारण पोटात जे आहे तेच ओठात असे राजकीय अध्यक्ष महाराज राजकारणामध्ये आता या दुर्मिळ प्रजाती होत आहे. पण अध्यक्ष महाराज मरावे तरी कीर्तिरूपे उरावे ही मन अजितदादांसाठीच केली असावी असं कर्तृत्व त्यांनी बघितलं, त्यांनी इथं निर्माण केलं आणि आम्ही तुम्ही बघितलं. छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची नावं मंचावरून घेणे आणि विकासाचं काम सतत स्मरणात ठेवणे आणि म्हणूनच साधारणतः या सभागृहात अनेक आमदार निवडून येतात. पण जेव्हा आपण त्यांच्या मताची टक्केवारी बघतो किंवा त्या मताचा डिफरन्स बघतो तेव्हा आम्ही तुम्ही तेवढी एकूण मत घेत नाही, तेवढा डिफरन्स, तेवढा फरक, तेवढा अंतर हे राहिलं. अध्यक्ष महाराज 2019च्या निवडणुकीत 1,65,265 मताच्या अंतराने विजय प्राप्त करणं म्हणजे एखाद्या मतदारसंघात जनतेचा विश्वास कसा प्राप्त केला, हृदयामध्ये स्थान कसं निर्माण केलं हे आपण अध्यक्ष महाराज समजू शकतो. मी परवा डोळे दाखवण्यासाठी नागपूरच्या एका तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेलो आणि मग त्या डॉक्टरांनी डोळ्याच्या संदर्भात सांगताना काही गोष्टी सांगताना असंच तिथे एक व्यक्ती गमतीने म्हणाला की नेत्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू ग्रंथी ज्या असतात त्या कमी असतात, की नेत्यांना साधारणतः आसव येत नाही, त्यांना आर्टिफिशियल आसव टाकावे लागतात. ती बॉटल घेऊन त्यांना डोळ्यातला कोरडेपणा संपावा म्हणून त्यांना टाकावं लागतो. पण अजितदादा हे असं रसायन होतं. मी अनेक नेत्यांना उकसाबुकसी रडताना त्या दिवशी टीव्हीवर बघत होतो. इतकं प्रेम आपल्या कार्यकर्त्यांवर लावणारा नेता की डोळ्यामध्ये अध्यक्ष महाराज उकसाबुकशी रडणारे नेते हे आपल्या कृतीतून निर्माण करणे हे मात्र निश्चितपणे एखाद्या नेत्याने आपल्या कार्यकर्त्यावर किती जीव लावावा, किती प्रेम लावावं. मी तर धनंजय मुंडे इथं नाहीच, त्यांचं ऐकत होतो की माझा बाप मेला जेव्हा दुःख झालं तेवढंच दुःख अजितदादांच्या या निधनामध्ये झालं. मी हसन मुश्रीफ सारख्या एका पहाडी नेतृत्वाचा रडताना बघितलं. अशा अनेक नेते ज्यांची मी नावं घेणार नाही, पण अध्यक्ष महाराज हे अश्रू होते. या अश्रूतून अजितदादांचं कर्तृत्व रेखांकित होत होतं की असा नेता, जो नेता जाताना या साऱ्या कार्यकर्त्यांवर त्यांनी केलेल्या ज्या पद्धतीचं आचरण आहे, कृती आहे, प्रेम आहे. आणि असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीचं मोठेपण हे समाजातून जे अश्रू वाहतात त्यातूनच खरं त्याचं मोठेपण हे अधोरेखांकित होत असतं. आणि हे आपण या निमित्ताने बघितलं. खरं तर त्यांचा वक्तशीरपणाबद्दल आपण चर्चा केली, काटेकोरपणाबद्दल चर्चा केली, आर्थिक अभ्यासाबद्दल त्यांच्याबद्दल केली, स्पष्ट वक्तेपणाबद्दल त्यांची चर्चा केली, विकासाभिमुख दृष्टीबद्दल त्यांची चर्चा केली, कुशल संघटक म्हणून चर्चा केली. पण यासोबत या 10 वर्षातला एक महत्वाचा फरक आपल्याला जाणवत होता आणि तो म्हणजे हजर जबाबीपणा, सेन्स ऑफ ह्युमर. एकदम प्रसन्नवादन राखून पटकन आणि चपकन उत्तर द्यायचं. अध्यक्ष महाराज हे आपण अनेकदा अनेक प्रसंगातून अनुभवलं. जसं आता आमचे सन्माननीय अभ्यासू आमदार रोहित पवारजी आहे, टीव्ही चॅनल समोर हे मुलाखत देत होते, दादा बाजूनी जात होते आणि दादा त्यांच्याकडे पाहून म्हणाले की अरे झिपराय खूप वाढले आहे. किती हजर जबाबीपणा. अध्यक्ष महाराज एका सभेमध्ये जेव्हा अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून सन्माननीय रोहित पवारजींनी आपल्या भाषणामध्ये त्यांचं लक्ष वेधलं तेव्हा अजितदादांचा तो हजर जबाबीपणा, अरे भावकीकडे लक्ष दिले म्हणून तर आमदार झाला, किती मतं पडवीत, पोस्टल बॅलेट मध्ये आला ना, भावकीकडे मी लक्ष दिलं, हा हजर जबाबीपणा. अध्यक्ष महाराज सन्माननीय आमचे राहुल कुलजी इथं आहेत. राहुल कुलजींच्या प्रचाराच्या सभेत गेले आणि खालतून एका प्रिय राहुल कुलच्या कार्यकर्त्यांनी आवाज दिला की दादा आमच्या राहुल कुलचा मंत्री गेला. त्यांचा हजर जबाबीपणा ताबडतोब लक्षात आला. अरे त्याचा कॅबिनेट मंत्री करायला
पुन्हा तो व्यक्ती बोलायला लागला तर अजितदादा म्हणाले थांब जरा, माझं ऐक जरा. त्याला कॅबिनेट मंत्री करायला तो भाजपचा आमदार आहे. भाजपच्या कोट्यातील कोण मंत्री करायचे ते देवेंद्रजी ठरवणार. त्याला घड्याळाकडे यायला यावा, उद्या कॅबिनेट करतो आणि इथंच थांबलो ना अजितदादा अध्यक्ष महाराज. ते म्हणाले अरे आपला शब्द आपला 10 लोकांना केले की नाही मंत्री, आपण केलं आणि आपलं पटतं का बघ. राहुलजीला मी आता बाहेर उदाहरण दिलं. आणि अध्यक्ष महाराज जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येत होते तेव्हा एका पत्रकारांनी विचारलं की तुम्ही कसं बघता. ते म्हणाले खूप चांगलं बघतो. आणि पुढे ते म्हणाले की त्यांच्या घरातला प्रश्न आहे, त्यांचे स्वतंत्र विचार आहे, त्यांनी काय करावे, भावाभावांनी हे तू ठरवायचं का. तुझा भाऊ आणि तू 20 वर्ष वेगळे राहिले आणि एकत्र आले तर आनंद व्यक्त केला पाहिजे. या वाईट काय वाटायचं अध्यक्ष महाराज. इतका हजार जबाबीपणा हा आपण बघितला. अध्यक्ष महाराज एका कार्यक्रमामध्ये एक उपोषण सुरू होतं, त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हायचं. एक पत्रकार मधामधा बोलत होता, दादा दादा दादा, अरे तू थांब रे दादा पादा असं म्हणत ते वाक्य पूर्ण केलं. पण तेव्हाचा तो व्हिडिओ जेव्हा सुप्रियाताई या अजितदादांच्या पाठीवर हात लावत आहे, तुम्ही बघा की बहीण भावाचं नातं त्या बॉडी लँग्वेज मध्ये अध्यक्ष महाराज आपल्या लक्षात येतं. एका सभेमध्ये अध्यक्ष महाराज एक तिथं सभा ऐकणारा म्हणाला दादा आय लव्ह यू. थांबगे. दादा म्हणाले आय लव्ह यू टू. पण पुन्हा पुढचं म्हणाले फक्त आय यू म्हणून थांबू नको, घड्याळ मत दे. अध्यक्ष म्हणत एवढीच समज होऊ शकता. आज आपण आदरांजली व्यक्त करताना त्यांच्यासाठी शांतीची प्रार्थना करत असताना मला वाटतं की आता जेव्हा या सभागृहामध्ये या सदस्यांचे विचार या शोक प्रस्तावावरचा त्यांचा भाव ऐकत असतील तर दादा सुद्धा स्वर्गातून या महाराष्ट्राकडे बघून म्हणत असतील आय लव्ह यू, आणि महाराष्ट्र आता म्हणत असेल आय लव्ह यू टू. अध्यक्ष महाराज त्यांची आठवण ही आपल्याला कायम स्मरणात असायची असेल तर या ठिकाणी गौरव ग्रंथ हा आपण केला पाहिजे. आणि या गौरव ग्रंथाच्या माध्यमातून या विधानसभेत त्यांचं योगदान, या राज्याच्या विकासासाठी असणारं त्यांचं योगदान याचे खंड आपण प्रकाशित केलेत तर मला वाटतं की आज आपण खरं तर अध्यक्ष म्हणून एक चांगला निर्णय केला. मी तुमचं अभिनंदन यासाठी करेन की कधी कधी लवचिकता असलीच पाहिजे. आपण निर्णय केला होता की शोकसभेत फार काही प्रस्ताव मांडल्यावर सदस्यांनी बोलू नये, पण तुम्ही बघा 4 दिवसापूर्वी जेव्हा भेट झाली तेव्हा म्हणाला की आजचा दिवस हा आपण निश्चितपणे सर्व सदस्यांना बोलण्याची परवानगी आपण देणार आहोत. आणि यासाठी तुमचं अभिनंदन, कारण आपण फक्त शोक प्रस्ताव मांडत नाहीये. महाराष्ट्राच्या भविष्याच्या दिशा ठरवताना जे जे म्हणून या सभागृहात येतील त्या सभागृहासाठी अजितदादांचं जीवन हे दीपस्तंभ असेल, मार्गदर्शक असेल. त्या सर्व सदस्यांना विकास कसा करायचा, वक्तशीरपणा कसा असावा, काटेकोरपणा असा कसा असावा, आपल्या कार्यकर्त्यांवर मन लावून कसं प्रेम करायचं, मातीचं सोनं कसं करायचं, ही शिकवणूक स्मरणातून आठवणीतूनच आपल्याला सर्वांना येणार आहे. मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी ज्या ज्या सन्माननीय विधानसभा माजी सदस्यांना आपण श्रद्धांजली व्यक्त करतोय. श्री अजित अनंतराव पवार, श्री स्वरूपसिंग हिरे नाईक, डॉक्टर शालिनीताई वसंतराव पाटील, राज पुरोहितजी, गंगाधर पटनेजी, नीलकंठ फाळकजी, विश्वास नांदेकरजी व श्रीमती उपलेखा ढोरे ताई या सर्वांना मी आदरांजली व्यक्त करतो. ईश्वराने या सर्वांच्या आत्म्याला चिरशांती द्यावी व या सर्वांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी. यांचं स्मरण हेच या महाराष्ट्राच्या प्रगतीचं धोरण. आपल्या या माध्यमातून मी आपले शोक व्यक्त करतो. सुनील प्रभुजी. अध्यक्ष महोदय,